नमस्कार. आज आपण जी लोक आपल्याबरोबर वाईट वागतात, आपल्या पाठीमागे आपली निंदा करतात, त्यांच्यासोबत नेमकी कसं वागलं पाहिजे त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. जे लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्या लोकांवर कधीही राग धरू नका, कारण ती लोक अजून अंधारातच आहे आणि त्यांना अंधारातच राहू द्या. तुम्ही मात्र स्वतः स्वयंप्रकाशित बना. तुम्ही शांत राहा, कारण त्याचे मन शांत राहतो तो आपल्या मनावर विजय मिळवतो आणि मनावर विजय मिळवल्याला कोणीही हरू शकत नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, लोक तुमच्याबरोबर कसे वागतात यापेक्षाही तुम्ही लोकांना कसा रिस्पॉन्स देता हे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे अशा लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. आपली शांतता ही आपली कमजोरी नाही, तर हीच शांतता व आपलं शांत राहणं हीच खरी आपली ताकद आहे. वाईट लोकांना रागाने उत्तर देऊ नका. आपल्या सक्सेसने त्यांना उत्तर द्या, तोच त्यांचा खरा पराभव ठरेल. बदल करण्याचा प्रयत्न हा समोरच्या माणसांमध्ये करू नका. बदल हा स्वतःमध्ये करा. जग आपोआप बदलते. आपलं मन हे शांत ठेवा. स्थिर मन हे शांततेचे मूळ प्रतीक मानलं जातं. इतर लोकांच्या वाईट वागण्यामुळे आपला आनंद गमावू नका. आपल्या पाठीमागे वाईट बोलणाऱ्यांना आपल्या कृतीतून जरूर उत्तर द्या. क्षमा करा, कारण क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, तर आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी व शांततेसाठी असते. देवावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर देव सगळ्यांचा हिशोब करतो. शब्दातून दाखवण्यापेक्षा लोकांना आपल्या कृतीतून दाखवा. वादापेक्षा श्रेष्ठतही शांतच असते. लोकांबरोबर वाद न घालता त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा, कारण प्रेम हे अंतिम उत्तर आहे. लोकांच्या वाईट बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करा, कारण तीच खरी आपली प्रगती आहे. आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव हा आपल्यातले काही ना काही गोष्टी पॉझिटिव्ह बाहेर काढतच असतो. समोरच्याचे वाईट वागणं हा त्यांचा स्वभाव आहे, आपला नाही. काही गोष्ट विसरणार म्हणजे आपलं दुर्बल आहोत असे नाही, तर तीच आपली खरी शक्ती आहे. आणि शत्रू हा कधीही बाहेरचा नसतो, आपलं मनच हा आपला शत्रू असतो. आपण किती पॉझिटिव्ह विचार करतो व किती निगेटिव्ह विचार करतो त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जो प्रामाणिकपणे स्वतःला ओळखतो तो इतरांच्या बोलण्याने कधीही दुःखी होत नाही. दुसऱ्यांच्या निगेटिव्ह बोलल्यामुळे आपण आपल्यामध्ये असणाऱ्या सकारात्मक भावना सुद्धा विराम देत असतो. आपल्याबद्दल वाईट बोलणारी माणसं ही आपली परीक्षा घेण्यासाठी देवाने पाठवलेले शिक्षक असतात. आपलं मन शांत राहिलं तर कोणत्याही वादाचं उत्तर देणे आवश्यक असते असं नाही. काही वेळा शांतता सुद्धा काम करते. राग शक्यतो टाळाच, कारण रागामुळे माणूस स्वतःच जळत राहतो. राग शक्यतो टाळाच, कारण रागामुळे माणूस स्वतः जळतो. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो इतरांबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी आपली शांतता हीच आपली खरी शक्ती व सामर्थ्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.